तिथं विठ्ठलरावची भीमा पडतात. भीमाचं नाव विचारा महुच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा. भीमाचं नाव विचारा महुच्या श्रवणाला, भीमाचं नाव विचारा साऱ्या भवनाला. भीमाचं नाव विचारा तुफानी पवनाला, भीमाचं नाव विचारा या चातुर्वर्णाला, भीमाचं नाव विचारा घटनेच्या पर्णाला, भीमाचं नाव विचारा काळ्या रामाच्या धरणाला. मग भीमाचं नाव विचारा चंदनाच्या संगणाला, आणि भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. भीमाचं नाव विचारा तुम्ही आपल्या अंतःकरणाला. विठ्ठलरावजी भीमा पडतात. कोरड में बहुत देखे ऐसा विद्या हो नहीं सकता. डॉक्टर तो बहुत देखे लेकिन विद्या का डॉक्टर हो नहीं सकता. नेक और ईमानदार लीडर हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. और इस जहां में दूसरा अम्बेडकर पैदा हो नहीं सकता. आणि म्हणून माई जगात त्याच्या नावाची नोंद लिहून आली. अशी मोठी भीमसाहेबांना कामगिरी केली. अगं कुणी नाही केलं. संविधान भारताचे बोले हात जोडून माझ्या जन्मासाठी भीमाचा जन्म झाला.
बेटेच आहेत भीम टायगर सेना कपडेपेठ पाड्यावर धन्यवाद. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं. बाबासाहेबांना संविधान का लिहिलं? कारण तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं. अरे सच्चाई भराला दुसरे गलत लिख दिया. शेरगढ़ लिख दिया. सच्चाई भराला उसने गलत लिख दिया. प्रणय सतलज भारत ही मतलब शेरगढ़ लिख दिया. हो सच्चाई भराला उसने गलत लिख दिया. प्रणय भारत की मजहब लिख दिया. मैंने पूछा मेरे बेटे से कि भारत का बाप कौन है, तो मेरे बेटे ने कागज पर बाबा साहब लिख दिया. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं. सुरेश भाऊ खरे वंचित बहुजन आघाडी हॉस्टेलवर धन्यवाद. अशा लाचारीला मुकावं, अशा लाचारीला उठावं, अशा लाचारीला उठावं. तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं, तुमच्या पोरांना शाळेत शिकावं. अशा लाचारीला मुकावं. लाचारीला उठावं, अशा लाचारीला उठावं. आता सभेमध्ये आशा बाबा विमान केलं, निकाली नहीं जाती. प्रणय सतलज मनुवाद की रात गाली नहीं जाती. अकेले भिक्षावुनों ने सारे समाज को संभाला है, मगर सारे समाज से एक भिक्षावुनी संभाली नहीं जाती. अन्नपूर्णाच्या घरात माझ्या भीमाने जाणीला पुस्तक, माझ्या भीमाने मानीला पुस्तक, माझ्या भीमाने वडणीला पुस्तक, आणि म्हणून उच्च ठरला या धरणीला. बाबासाहेबांनी एकच केलं नव बौद्ध नामकरण घे विमान केलं. त्यांनी हे गाणं लिहिलं सागर पवार. काय म्हणतात? ये शानो शौकत ये रौनक शोहरत, ये शानो शौकत ये रौनक शोहरत आज हमारे पास है. हर सांसों में हमारे अम्बेडकर का एहसास है. इतनी आफत है बुद्ध के पैगाम में सागर, ये नागपुर की सरजमीन भारत का इतिहास है. भारत का इतिहास नामकरण घे, नामकरण
सुब्राज सिद्धार्थ भारशंकर सप्रेमकर धन्यवाद. एक माय शब्द धरला बरं राहू द्या, नंतर बोल. लय गडबड झाली, नंतर बोल. एक शब्द पकडला माय, लगेच गाणं सुरू. मी ज्यावेळेला पोपट गायला होता त्यावेळी सुद्धा मी जे काही कामं केली जन्मल्यापासून. माझा बाप प्रल्हाद शिंदे, मला बापाचा भरपूर गर्व आहे आणि त्याच्या जीवावरती मी लय काय डेअरिंग केली, लय काय भरपूर काय. पहिल्यापासून कॅन्सरमध्ये असतानापासून, त्यावेळेस मी 18 वर्षाचा होतो तेव्हापासून भरपूर डेअरिंग केली. आणि महाराष्ट्रातील सगळे आरपीआयचे कार्यकर्ते सगळे माझ्या ओळखीचे आणि आता तर सगळे महाराष्ट्रात ओळखीचे आहेत. आणि बंधू त्यावेळी सुद्धा मी पोपटाचं गाणं काढलं, कोणी पोपटाची मुंडी मोडली, कोणी पिसं तोडली, कोणी पाय तोडले, काय करायचं केलं. ओरिजिनल मी क्रांती गीतं गातो. तुझ्या रक्तामधला भीमराव पाहिजे लगेच सुरू झाले. रक्तात भीमराव आहे का नाम करून. म्हणून मला म्हणायचंय बुद्धि से बहस नहीं होती, गटर के गिरे गटर में रहते, क्योंकि समंदर में तैरने वाले नदी नाले में गोते नहीं लगाते. आणि माझं गाणं कुणी गातील, माझ्या शाखेत लोकांना हक्क आहे, पण दुसरे कुणी गातील मी कधी म्हणत नाही नका गाऊ गा. हे जर गाणं मला लॉन्च करायचं असतं तर कमीत कमी 15-20 कडवे झाले असते या गाण्याचे. आणि म्हणून म्हणायचं बुद्धि से बहस नहीं होती, कलम कभी बेबस नहीं होती, लिखना है तो कुछ अलग लिखो सागर, क्योंकि नकल कभी फेमस नहीं होती.